All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅलेंजच्या डे 2 मध्ये. ठीक आहे, तर आज आपला लॉस झालेला आहे. ठीक आहे, मला विषय कळलं हा विषय काय व्हायलाय. मी जेव्हा पण युट्यूबवर व्हिडिओ टाकतोय काय तेव्हा लॉसच होते, आणि जेव्हा मी व्हिडिओ टाकत नाही का, आता मी गेले 10-12 दिवस व्हिडिओ टाकले नव्हते मध्ये, तर तेवढाच माझा प्रॉफिट होता. आणि त्याच्या आधी मी 4-5 दिवस व्हिडिओ टाकले त्यात लॉस होत होता. आणि आज पण काल मी व्हिडिओ टाकलाय तो आज लॉस झालाय. ठीक आहे, काय विषय कळलं झाला, इट्स ओके. आज डे 2 आहे. ठीक आहे, आपण रेग्युलर व्हिडिओ टाकणारच आहे. लॉस होऊ प्रॉफिट काय विषय नाही, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ओके, कारण तुम्हाला कळायला पाहिजे भाई मार्केट कसं आहे काय. तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला समजेल. ठीक आहे, ओके. सो जर नवीन असाल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग सगळं तुम्हाला शेअर करतो. चला करूया. तर तुमच्यासमोर यो बँक निफ्टीचा 30 डिसेंबर एक्सपायरी आणि 60-300चा कॉल आहे. तुम्ही बघू शकता NSEचा. ठीक आहे, तर इथं विषय काय झाला माहिती आहे काय, मार्केट हाय म्हणजे हाय चाललं होतं, त्यामुळे आपण कॉलचं ऑप्शन इथं बाय केला होता. कितीला हे बघू शकताय, 632ला. ठीक आहे, आणि EMA आपलं EMAवरच असते, तुम्हाला माहितीच आहे. EMAला टेकलं की आपण ट्रेड घेतला, प्लॅन केला. बट आपलं जे टार्गेट होतं ते बघू शकता इथं 690चं होतं. आणि विषय असा झाला की मार्केटनं सपोर्ट हे बघू शकता इथून घेतला, रेजिस्टन्सला टेकलं, आणि रेजिस्टन्समधनं आपलं स्टॉप लॉस हिट झाला. इट्स ओके. 800 रुपयाचा इथं जो काय तो आपला लॉस झालेला आहे. आणि हे बघू शकताय 22 पॉईंटचा लॉस हे झाला आहे. विषय असू द्या, काय विषय नाही, होत राहत आहे. ठीक आहे, आणि दुसरा जो आपला ट्रेड आहे तो आपण निफ्टीमध्ये घेतला होता. सो तुम्ही इथं बघू शकता यो जो आहे तो निफ्टी 2 डिसेंबर एक्सपायरी 26-200चा कॉल आहे. ठीक आहे, तर यो सुद्धा आपण EMAच्या जीवावरच घेतला होता. हे बघू शकता इथं आपण एंट्री केलतो, थोडं गेलं वरी, आणि त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे काय, इथून सपोर्ट घेतला म्हणजे मार्केट पडलेलं आहे. ठीक आहे, इथून इंडेक्स तुम्ही बघितला तर तुम्हाला समजेल निफ्टीचं. ठीक आहे, तर इथून मार्केट पडलं, आणि इथं सुद्धा आपला जो आहे तो SL हंट झाला आहे, आणि SL हंट होऊन परत मार्केट वर गेलं आहे. बघू शकताय इथं सुद्धा 19 पॉईंट आपले गेले. पण इथं विषय आपला असा झाला आहे की इथं जे आहे ते आपले 1600 रुपयाचा लॉस आहे. ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, होत राहते. त्याच्यानंतर आपण जो आहे तो बँक निफ्टीमध्ये आणखीन एक कॉल घेतला होता. तर हे बघू शकताय बँक निफ्टी 30 डिसेंबर 59,500चा पुट आहे. ठीक आहे, पुट घेतला होता. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तर इथं तुम्ही बघू शकताय विषय काय झाला, खाली सपोर्ट आहे, वरी रेजिस्टन्स आहे. तुम्ही बघू शकता याचा. मी इथं बरोबर सपोर्टपाशी मार्केट आलं का ट्रेड घेतला 555ला. ठीक आहे, प्रीमियम. आणि त्याच्यानंतर विषय काय झाला हे बघू शकताय. टार्गेट आपलं होतं हे वरी इथपर्यंत 595, म्हणजे आपलं टार्गेट जवळपास होतं 41 पॉईंटचं, आणि स्टॉप लॉस होता 13 पॉईंटचा. आणि 13 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाला आहे. आणि त्याच्यानंतर टार्गेटकडे आता मार्केट जाईल चाललंय. इट्स ओके, काय विषय नाही बरं का, कारण इथं फेक ब्रेकडाऊन झाला सपोर्टला. ठीक आहे, फेक ब्रेकडाऊन झाला, त्यामुळं SL हँट झाला, आणि त्याच्यानंतर आता टार्गेटकडे मार्केट पळायलं आहे. आणि इथं आपला एक 500 रुपयाचा लॉस झालेला आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल आपला जो लॉस आहे तो सगळ्या मिळून 3000च्या आसपास आहे, तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर तुमच्यासमोरच आहे विषय, तुम्ही 3001.25 हे आजचा विषय आहे. तारीख बघूनच घ्या, नोव्हेंबर 27, 10-26, म्हणजे सकाळचा विषय आपला सगळं करतोय आपण. आणि 11च्या आधी क्लोज करून व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करून तुमच्यासमोर विषय असतो आपला. ठीक आहे, हे ऑर्डर तुम्ही बघू शकताय, लॉस तुमच्यासमोर आहे, आणि इकडं ऑर्डर्स वगैरे आजच्या सगळ्या विषय बघू शकताय. ओके, सो एवढंच होतं, बाकी काही विषय एकदम नाद गोळा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. चला.